नमस्कार मित्रांनो. आता आपण पाहतो की बरेच नवीन नवीन पशुपालक हे दुग्ध व्यवसायामध्ये उतरताना आपल्याला दिसत आहेत. मग ह्या इथं नेमकं काय होतं की आपण अ, वेळेला झालेल्या गायी ज्या आहेत आपण विकत आणतो. मग बऱ्याच वेळेला गायी आपण आपल्या शेजारच्या गावातून आणतो, शेजारच्या तालुक्यातून आणतो किंवा आपण शेजारच्या जिल्ह्यातून आणतो. त्याच्या पलीकडे जाऊन बरेच लोकांचा एक संकल्पना आहे की आपण ह्या गायी हरियाणावरून आणल्या किंवा बेंगलोरवरून आणल्या तर त्याची नस्ल चांगली असते किंवा त्यांची जात चांगली असते आणि आपल्याला त्याचा फायदा खूप चांगला होत असतो. हे बरोबर आहे. पण त्याचबरोबर आपण काही खबरदारी आपण एकदम व्यवस्थित घेणं आवश्यक आहे, की जेणेकरून काय होतं, की गाभण गायी ज्या असतात, अगदी व्यायला झाले 9 महिन्याच्या असतील किंवा 8.5 महिन्याच्या असतील. आपले मनात कल्पना चांगली असते, की आपण गायी आणली, की इथं आणली की ती वेली पाहिजे. वेल्यानंतर आपल्याला दूध सुरू झालं पाहिजे. ही आपल्याला एक धारणा असते आणि त्यासाठी आपण ह्या गायी विकत आणतो. पण एक आपण नेहमी खबरदारी घेणं आवश्यक आहे, की ह्या गायी ज्या असतात त्या ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असतात. साधारणतः 9 महिन्याच्या ज्या गाभण गायी असतात, त्या 9 महिन्याच्या गाभण गायी ज्या असतात त्या ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असतात. मग आपण त्यांना काय करतो, की 800 किलोमीटरवरून घेऊन येतो किंवा 1400 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटरवरून आपण त्यांना विकत आणलेलं असतं. मग काय होतं, की आपण त्यांना आणतानाची अजिबात आपण खबरदारी घेत नाही. बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं, की गायी ज्या आहेत त्या गाडीमध्येच वितात. म्हणजे ट्रकमध्येच गायी विलेल्या आपण पाहायला मिळतात. मग त्यांची वार अडकते. मग बाकीच्या सगळ्या त्रास आपल्याला भोगायला लागतो. मग इथं आपण एवढंच लक्षात घेतलं पाहिजे, की आपण ज्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन करत असतो त्यावेळेस काही काही गोष्टी आपल्याला पाहिजे त्या आपण बघूया. एक तर काय करायचं, की जी योग्य त्यांची जागा जी आहे किंवा त्यांना जेवढी आवश्यक जागा गाडीमध्ये पाहिजे तेवढी त्यांना देणं आवश्यक आहे. गाडी आणताना आपल्याला व्यवस्थित आणली पाहिजे. त्याच्यानंतर दर 4-5 तासाने थांबून आपल्याला ती त्या जनावरांना खाली उतरवायचं आणि त्याच्यानंतर गाडी पूर्णपणे साफसफाई करायची. त्याचे शेण, मलमूत्र, जे काही वाळलेला चारा असेल, हिरवा चारा असेल किंवा त्याच्यावरती पाय पडून जे काही खराब झालेला चारा असेल तो सगळा साफ करायचा. गायांना खाली उतरायचं आणि मग त्यांना थोडंसं फिरवायचं. फिरवल्यानंतर थोडं पाय मोकळे केल्यानंतर 1-2 तास केल्यानंतर पुन्हा त्यांना गाडीत भरायचं. नंतर पुन्हा आपण 4च तासाचा प्रवास करायचा. पण बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं, की लोक जे ते रात्र प्रवास करतात किंवा नॉनस्टॉप पण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी येत असतात. मग आपल्याला असं पाहायला मिळतं, की अशा गायी खूप स्ट्रेसमध्ये जातात. मग आणल्यानंतर त्या इमिजिएटली आजारी पडतात. मग एकदा का ते आजारी पडल्या की त्यांचं ते वेत निघून जातं. आपल्याला त्या वेतापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते पण आपल्याला मिळत नाही असं म्हटलं तरी चालेल. मग इथं आपल्याला नेमकं करायचं काय, की शक्यतो आपण व्यायला झालेल्या गायी आपण विकत नाही घेतल्या पाहिजे. त्याच्याऐवजी काय करायचं, की कच्च्या गायी ज्या असतील म्हणजे त्या साधारणतः 3 महिने 4 महिने गाभण असलेल्या गायी जर आपण विकत घेतल्या आणि आपल्याकडे त्या व्यवस्थित रुळल्या तर मग आपल्याला त्याचा फायदा व्यवस्थित होतो. मग इकडे आपल्याला काय होतं, की गाभण गाई आणली आणि इमिजिएटली तिचं ॲबॉर्शन झालं, गाडीमध्येच तिचं वेत झालं, त्याची वार जर पडली नाही तर आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. ती गाय दुधावरती यायला कमीत कमी आपल्याला तिचं पुढचं वेत आपल्याला पाहावं लागतं. मग त्यासाठी खबरदारी म्हणून काय घ्यायचं, की आपण जनावरं शक्यतो कच्ची गाभण असलेली आणलं तर उत्तम आहे. त्यापेक्षा जर मी पुढे जाऊन सांगेल, की तुम्ही तिकडून कालवडी विकत आणा आणि मग कालवडीला इथं आपल्याकडे आणल्यानंतर गाभण करा आणि मग त्याचं पुढचं तुम्ही वेत जे आहे ते आपण व्यवस्थित घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपण पाहतो, की गाया म्हशींची मरतूक आपल्याला रस्त्यात येता येता झालेली असते आणि ज्यावेळेस आपण त्या गायी घेऊन येतो आपल्या गोठ्यामध्ये बांधतो त्यावेळेस काय होतं, की आपण जुना जो स्टॉक आहे आपला, जुन्या ज्या आपल्या घरच्या गायी त्यांच्यामध्येच आपल्या ह्या गायी मिक्स करतो. मग त्या गायी आपण त्यांच्यामध्ये मिक्स केल्या की काय होतं, की त्यांच्याकडून ज्या बाहेरून येणारे जे आजार आहेत ते पण आजार आपल्या गोठ्यामध्ये घुसतात. मग हे टाळायसाठी काय करायचं, की क्वारंटाईन हा शब्द आपल्याला सगळ्यांना परिचित झालेला आहे. मग हा क्वारंटाईन म्हणजे काय करायचं, की ज्या नवीन आणलेल्या गायी आहेत त्यांना 1 महिना साधारणतः आपण सेपरेट ठेवायचं. मग हा एका महिन्यामध्ये आपण करायचं काय, की त्या गायांचं जे रक्त असेल ते आपण चेक करून बघितलं पाहिजे. त्यांना काय गोचिडताप आहे, घटसर्प आहे किंवा इतर कुठला आजार आहे ते आपण पाहायचं. त्याचबरोबर ब्रुसेलोसिसची काही शक्यता आहे का ते पण आपण पडताळून पाहायचं. 1 महिना त्या सगळ्या गायी ज्या त्या आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवायच्या. ज्या आजारी पडतील त्यांना उपचार करायचा आणि मग 1 महिन्यानंतर आपल्याला जर वाटल्या की ह्या सगळ्या गायी उत्तम आहेत, त्यांचं आरोग्य खूप चांगलं आहे, मग ते आरोग्य खूप चांगलं असल्यानंतर आपण त्या गायी आपल्या मुख्य गोठ्यामध्ये आपल्याला त्यांना ट्रान्सफर करायचं. तर अशी जर खबरदारी घेतली तर निश्चितच आपलं पशुधन आपल्याला व्यवस्थित राखता येईल आणि आपला जो लॉस होणार आहे तो आपला लॉस आपल्याला कमी करता येईल आणि आपलं आर्थिक नुकसान हे आपल्याला कमीत कमी ठेवता येईल. मग त्यासाठी ज्या गोष्टी आपण आता डिस्कस केल्या त्याच्यामधलं जे महत्वाची जी गोष्ट आहे ती
ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट करणार आहे ते ट्रान्सपोर्ट करताना फक्त 4च तास प्रवास करायचा. 4 तास प्रवास केल्यानंतर आपल्या जनावरांना खाली उतरवायचं, ट्रक साफसूफ करायचा, परत थोडंसं 1-1.5 तास जनावरं फिरली की परत त्यांना गाडीमध्ये भरायचं आणि मग पुढचा प्रवास सुरू करायचा. घरी आणल्यानंतर जी जनावरं आहेत ती त्यांना डायरेक्टली आपल्या जुन्या गोठ्यामध्ये ठेवायचं नाही. त्यांना 1 महिना साधारणतः सेपरेट ठेवायचं. तोपर्यंत सगळ्या त्याच्या रक्ताच्या चाचण्या करून घ्यायच्या आणि कुठले आजार आहेत नाहीत हे याची पडताळणी करून घ्यायची. आणि हे झाल्यानंतर साधारणतः 1 महिन्यानंतर आपली जनावरं जी ती आपण आपल्या मूळ गोठ्यामध्ये ट्रान्सफर करायची. हे जर तुम्ही पाळलं तर आपला कमीत कमी लॉस या पशुधनामध्ये होणार आहे.